शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आणि विविध मागण्यांसाठी बच्चू कडूंच्या नेतृत्वात नागपूरमध्ये भव्य ट्रॅक्टर मोर्चा उद्या 28 तारखेला निघणार आहे। परंतु त्याआधी बच्चू कडू आजच नागपूरसाठी कूच करणार आहे। आपल्यासोबत बच्चू कडू स्वतः आहे। कसं नियोजन असणार, किती ट्रॅक्टर येणार आणि कोण कोण येणार? विविध भागातून हजारो ट्रॅक्टर तरी अमरावती जिल्ह्यातून येईल आणि गेल्या 5-7 महिन्यापासून सातत्याने 1 ते 150 सभा आपण घेतलेल्या आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे। मला वाटतं लाखो शेतकरी उद्या नागपूरला येणार। दिव्यांग असेल, मेंढपाळ असेल, मच्छीमार आणि शेतकरी शेतमजूर एकंदरीत आज आम्ही इथून सुरुवात करू आणि वर्धेला मुक्काम करू आणि वर्धेतून उद्या सकाळी नागपूरकडे जाणार। राजू शेट्टी, नवले हे सगळे जानकर ते सगळे ते पण मला वाटते आज किंवा उद्या जॉईन होईल नागपूरला। बावनकुळेंनी आता स्टेटमेंट दिलेले की उद्या सकाळी सरकारकडून बच्चू कडूंना आमंत्रण दिलेले आहे आणि जर मागण्या झाल्या तर बच्चू कडूंना मोर्चा काढण्याची वेळच येणार नाही। खरं तर या अगोदर सुद्धा एक बैठक आमची मुख्यमंत्र्यांसोबत झाली होती जेव्हा आम्ही रायगडला उपोषणाला बसलो होतो। त्यामध्ये बैठक झाली, 8 दिवसात निर्णय घेऊ अशा प्रकारचं इत्युत्तर लिहिलं गेलं, परंतु 8 दिवस काय 3-4 महिने झाले, साधा निर्णय पण त्याच्यावर झाला नाही। त्याच्यामुळं बऱ्याच कार्यकर्त्यांचा विश्वास बैठकीवर नसल्यामुळं आता त्या सगळ्या संदर्भात आम्ही आज संध्याकाळी 8-9 वाजता कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊ आणि मग कशा पद्धतीनं समोरचं आंदोलन करायचं, बैठकीचं काय करायचं किंवा काय जे होणार, जो निर्णय घ्यायचा आहे तो शेतकऱ्यांच्या सामेत होईल। आणि आता लेखी घेतल्याशिवाय, सगळ्यात महत्त्वाचं का लेखी आश्वासन असल्याशिवाय आणि ते ऑन द स्पॉट असल्याशिवाय आम्ही कुठल्याही प्रकारचं आंदोलन मागे घेतलं जाणार नाही। आंदोलन मजबूतीनं समोर जाईल, अतिशय ताकदीनं आम्ही आंदोलन करू। सरकारनं कुठल्याही पद्धतीनं फसवू नये आणि अशा प्रकारची दिशाभूल करू नये एवढी विनंती आहे। त्यांनी इतके इमानदारीनं जे असेल ते आमच्यासोबत खऱ्या अर्थानं शेतकरी म्हणून आणि जो आज अडचणीत असलेला आमचा शेतकरी बांधव आहे त्याला कशा पद्धतीनं सावरता येईल या पद्धतीनं समोर आलं पाहिजे। हा काही राजकीय विषय नाही आहे। एकंदरीत परिस्थिती महाराष्ट्राची अतिशय वाईट आहे। रोज 10 ते 15 आत्महत्या होत असताना त्याचा खेळखंडोबा होऊ नये याची काळजी आम्ही नक्की घेऊ। सरकारने ते घेतली पाहिजे। काय वाटतं तुम्हाला, सरकारने कर्जमाफी करून अजून काय करायला पाहिजे? अजून कोणती महत्त्वाची त्यांनी कर्जमुक्तीचा विषय होता। दुसऱ्या गोष्टी आपण MSPच्या अजूनही खरेदी केंद्र सुरू केलेले नाही आणि ज्यांनी आत्ता सोयाबीन बाहेर विकली, परिस्थितीनुसार विकावं लागली, मका विकावं लागला, आजही कुठल्याही धान्याचे खरेदी केंद्र महाराष्ट्रात सुरू नाही। जे ऑक्टोबरमध्ये सुरू होत असतं, पहिल्या सप्टेंबरमध्ये, त्या ऑक्टोबर आता संपायला आला तरी ते सुरू केलेले नाही। म्हणजे हमी भावासोबतच तुम्ही 20% बोनस देणार होते, त्या संदर्भात सुद्धा सरकारनं समोर आलं पाहिजे। दिव्यांगाच्या अंत्योदयाचा विषय असेल, मानधनवाढीचा विषय असणार, मेंढपाळांना चारायला जागाच नाही आहे तो विषय असेल, मच्छीमार असेल आणि आमचे ग्रामपंचायत कर्मचारी आणि संगणक परिचालक याच्या सगळा विषय घेऊन आम्ही महत्त्वाचे काही विषय अधिक त्यांना काढून देतो आहे। त्याच्यातले A आणि B करू आणि त्या संदर्भात मला वाटतं सरकारनं निर्णय घेतला पाहिजे। हे होते बच्चू कडू। आज नागपूरसाठी कूच करणार आहे। हजारोंच्या संख्येने ट्रॅक्टर उद्या नागपूरमध्ये धडकणार आहे आणि यावेळेस अनेक शेतकरी नेतेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील आणि उद्या सरकारने जे निमंत्रण दिलं तिथे जायचं का नाही हे आज रात्री वर्धामध्ये पोहोचल्याच्या नंतर शेतकऱ्यांशी चर्चा करूनच पुढची दिशा ठरवणार असं सुद्धा बच्चू कडूंनी सांगितलं। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, ABP माझा, कुरळ, पूर्णा, अमरावती। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।